नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल। आज आम्ही निघालेलो आहे रोषमाळला। मी हितेश आणि रोहित। सध्या आम्ही मनवानीला थांबलेलो आहे। मनवानीपासून एक स्टॉप मुंदलवडला घेऊ आणि मुंदलवडपासून सोन आणि त्याच्यानंतर रोषमाळ। आता रोषमाळ नंतर नर्मदे काठला जाण्याचा आमचा प्लॅन आहे। आता कसा काय जायचं, कसा काय रस्ता आहे तिथे जाऊन डिसाईड होईल। आम्हाला काही एवढं माहित नाही। खूप वर्षापूर्वी रोषमाळला गेलो होतो, सध्या त्याबद्दल काय आता आयडिया नाही, पण आता रोड चांगला आहे अशी माहिती भेटली आहे। मित्रांनो, मी हितेश, तुम्ही मला ओळखतच असाल। आता सध्या आमचं रोषमाळला जायचा प्लॅन आहे, पण तुम्हाला माहिती आहे आम्ही क्विक प्लॅन करतो। मित्रांनो, प्लॅन या दोघांचा आहे, मी फक्त सहभागी आहे, मी एन्जॉय करायला आलेलो। इथून मनवानी, मनवानीपासून मुंदलवड, मुंदलवडपासून सोन, सोनपासून रोषमाळ आणि रोषमाळपासून नर्मदेचा थोडा किनारा लागतो, त्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे। या पोरांना एवढं काय माहीत नाही, पण वर्षांपूर्वी गेलो होतो रोषमाळला, तेव्हा रस्ता खराब होता। आता रस्ता चांगला आहे असं ऐकलं आहे, पण बघू आता पुढे जाऊन समजेल रस्ता कसा काय आहे, तिथल्या कंडिशन्स काय आहे। असं सध्या 11 वाजलेत आणि 3 बघा तुम्ही। पुण्यामध्ये अशा खूप साऱ्या ठिकाणं आहेत ज्या ठिकाण पब्लिकली फेमस नाही, पण तिथला निसर्ग खूप सुंदर असतो। सगळीकडे निसर्ग चांगलाच आहे सातपुड्याचा, आणि अशाच ठिकाणी जाण्याचा आमचा प्रयत्न असतो ज्या ठिकाणी लोक काही इतके जात नाही। सध्या आम्ही मुंदलवडमध्ये आणि 12 वाजलेत। इथं थोडा चहा नाश्ता वगैरे करून पुढच्या प्रवासाला लागतो। बाकी रोहित पहिल्यांदा आला इथं। काय म्हणतो रोहित, कसं दुसऱ्यांदा आलो। दुसऱ्यांदा आलाय, कसं वाटलं प्लेस? छान आहे। आम्ही फर्स्ट टाइम आलो होतो, रात्री आलो होतो, 8 दिवस आलो। ह्यांना आम्ही घेऊन आलो होतो 31 डिसेंबरला, पण तेव्हा काय रात्र होती। एन्जॉय वगैरे केला आणि सकाळी उठून चालले गेले। मित्रांनो, 2 वर्ष राहिले इथं। 1 डिसेंबर 2024 आणि पुढच्या दिवशी 1 तारखेला निघून गेलो होतो। 2 वर्ष। चला पुढे भेटतो तुम्हाला। हे जे समोरचे डोंगर दिसत आहेत ना, त्या डोंगरामध्ये जायचं आहे आणि तिथं जायला जवळपास लागेल 1 ते 1.5 तास। 1 ते 1.5 तासाचा प्रवास आहे साधारणतः। ते 25-30 किलोमीटर असेल। घाटाचा रस्ता असल्यामुळे टाईम लागतो, आणि बघूया कसा काय रस्ता आहे ते तुम्हाला दाखवेल। मित्रांनो, सध्या आम्ही पोहोचलेलो आहे सोन या ठिकाणी। इथं थोडं कन्फ्युजन आहे, आता जायचं रोषमाळला की आत्तीला। आत्ती एक ठिकाण आहे जिथून नर्मदा जवळ भेटते, म्हणजे नर्मदेचा जो किनारा आहे तो लवकर लागतो। रोषमाळपासून आम्हाला नर्मदेचा किनारा इतका लागणार नाही, बॅकवॉटर लागतं। डिसाईड झालंय आणि आम्ही चाललोय रोषमाळला, कारण तूरखेडा हितेशला बघायचं नाही म्हणे। काय हितेश? मित्रांनो, आम्ही 58.4 सेकंदात डिसाईड केलेलं आहे। तुम्ही बघू शकता, तूरखेडा की रोषमाळला जायचं। आम्ही 58.4 सेकंदात डिसाईड केलं, तुम्ही बघू शकता। 1 मिनिटाचा वेळ घेतला, ठरवलं की रोषमाळला जायचं। बघूयात त्यात रोहितचं म्हणणं काय आहे बघू। आम्ही पहिले तिथं होतो बरं का, त्या डोंगरावरून ह्या डोंगरावर आलो, आणि ह्या डोंगरावर आल्यानंतर घाट चढून पूर्ण इथपर्यंत आलोय। आता मुंदलवडपासून आम्ही जवळपास पाऊण तास कंटिन्यू चाललोय, आणि मला असं वाटतं की 15 ते 16 किलोमीटर आम्ही येऊन गेलेलो असेल। वेळ ह्याच्यासाठी लागतो कारण की घाट सेक्शन आहे। जंगल एवढं जास्त वाटत नाही इथं, पण घाट खूप मोठा आहे, तगडा घाट। ज्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे तिथं पोचायला अजून 10 किलोमीटर असेल। आम्हाला असं सांगितलं गेलं होतं की सोनपासून 7 ते 10 किलोमीटरवरती म्हणे, पण आता माहीत नाही। इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे थोडा, त्यामुळे GPS पण व्यवस्थित काम नाही करत इथं। बघूया मित्रांनो, आदिवासी जीवन कसं असतं ना, ह्याचा एक लहान नमुना बघा। वरती ती शेती बघा, जे इथं लोक डोंगरावरती पण शेती करतात, आणि ते पण चांगल्या पद्धतीने करतात। त्याचीच तर कमाल आहे, ग्रीन लाईन, पिंक लाईन। लोकल डिस्प्ले ना रही इथे। आम्हाला रोषमाळाचं एक थोडी हलकी झलक दिसली आहे, आणि
सीन जबरदस्त आहे, तुम्हाला सीन दाखवतो. हे सीन बघा, हे खाली रोषमाळ आहे आणि ते नर्मदेचं बॅकवॉटर. गाडीवर येत असताना अचानक सीन दिसला आम्हाला आणि विचार केला की थोडं वरती चढू असं. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आम्ही खूप मेहनत घेतो, लिटरली मेहनत घेतो अशा गोष्टी करण्यासाठी आणि आम्ही बऱ्याच लांब आलो आहेत. जवळपास आम्ही नंदुरबारपासून 110 किलोमीटर येऊन गेलो. का रे रितेश? ह्याच्या संगती मी बरंच ट्रॅव्हल केलं आहे आणि ह्याच डोंगरांमध्ये. पण इथं प्रत्येक ठिकाणचा अनुभव वेगळा आहे. का रे? बरोबर, प्रत्येक ठिकाणचा निसर्ग वेगळा आहे, अनुभव वेगळा आहे आणि वातावरण वेगळं आहे. हां, वातावरण खरंच वेगळं इथलं. आणि मागचं वातावरण बघू शकता तुम्ही, तुम्हाला मागचं वातावरण दाखवतो. हे रोषमाळ आहे बरं का, हे रोषमाळ गाव आहे. रेट विचारायचा प्लॉट तसा इथं रस्ता बनवून. मित्रांनो, माझा असा विचार आहे की खाली गेल्यानंतर जे बॅकवॉटर लागतं ना, ते किनाऱ्यापासून काही लॉन्च असतात, म्हणजे बोट असतात आणि ते काही पैसे घेऊन मध्ये फिरायला घेऊन जातात. आता ह्या दोघांना मी सांगणार नव्हतं, पण त्यांच्यासमोर सांगत आहे आणि बघूया, सरप्राईज दिला त्यांना थोडं. मित्रांनो, कोण सांगतं मेल्यानंतरच जन्नत भेटते? जिवंतपणी ही तुम्हाला स्वर्ग दिसू शकतं. हे असं विषय असा आहे की आमचं जे फायनल डेस्टिनेशन होतं ते रोषमाळाला तर आम्ही पोचून गेलो होते, पण वेळेच्या आत. मग आता इच्छा आहे थोडंसं पुढे जायची. आता पुढे कोणते काय ठिकाणं आहेत हे आम्हाला माहिती नाही, पुढे जाऊन बघितलं जाईल, ते बघूयात. कोण असतं रे? आता सध्या आम्ही रोषमाळमध्ये पोचलेलो आहे, म्हणजे रोषमाळपासून 2 किलोमीटर पुढे आलो थोडं. आणि प्लॅनमध्ये चेंज आहे. इथं एका व्यक्तीने आम्हाला सांगितलं की चितखेडी जायचं आणि तिथून तुम्हाला नर्मदा जवळ आहे म्हणे. मग चितखेडी रोषमाळपासून काहीतरी 8-8.5 किलोमीटर दाखवत होतं. आता बघू कसं काय. खूप वर्षांपूर्वी आम्ही गेलो होतो ह्या रस्त्याने. हा रस्ता थोडा कच्चा आहे, नदीतून जातो आणि सरळ त्या बॅकवॉटरच्या पाण्याकडे हा रस्ता तुम्हाला घेऊन जातो. आता हितेश आणि रोहितला विचारतो, का रे रोहित, सरळ जायचं की या रस्त्याने जायचं? आपल्याला तलावाकडे जायचं होतं ना, कुठे जायचं होतं? आम्हाला हा डोंगर चढायचा आहे. हा रस्ता तुम्ही बघू शकतात. आम्ही जवळपास 4-5 किलोमीटर क्रॉस केलं आहे रोषमाळपासून आणि चितखेडी पोहोचणार आहे आता, किंवा काय माहिती हे चितखेडी असेल. ह्या ठिकाणी एका लोकल व्यक्तीला आम्ही विचारलं, ही चितखेडी आहे, बऱ्यापैकी चांगले घरं आहेत इथं पक्के आणि लाईट पण इथं पोचलेली आहे. म्हणजे पहिल्यापासूनच लाईट असेल इथं, कारण सातपुड्यांच्या बऱ्याचशा काही भागांमध्ये अजूनपर्यंत इलेक्ट्रिसिटी गेलेली नाही. जसं मनीबेली झालं, मागच्या वर्षी एक व्हिडिओ बनवला होता आम्ही मनीबेलीवरती, त्या ठिकाणी अजूनपर्यंत लाईट नाही आहे. चल राहतो का? आम्ही गाडीवरतीच होतो आणि बॉईज सीन बघून सरप्राईज झालेत. काय रे, कसा वाटला सीन? एक्स्ट्रीम तुम्हाला मागचा व्ह्यू दाखवतो. हा व्ह्यू बघा. चितखेडीपासून जवळपास 2 किलोमीटर पुढे आलोय आणि नर्मदेच्या किनारी येऊन पोहोचलोय. आता हे मला वाटतं की नर्मदेच्या बॅकवॉटरचं पाणी असावं, पण मागचं सीन बघा तुम्ही. बोटिंगचं कसं काय आहे, इथं काही पब्लिक बोटिंग नाही राहत. इथे जे लोकल लोक आहेत, जे मासेमारीचा व्यवसाय करतात ना, ते इथं बोटिंग करतात आणि थोडं त्यांच्याशी अप्रोच करून बोटिंग, ते बोटमध्ये बसवतात का ते बघावं लागेल आणि तिथं व्हिडिओ बनवायचा आहे खास म्हणजे. पण इथे आहे ना वर्थ आहे. आम्ही जवळपास नंदुरबार बघण्याची जाणीव कशी माहिती का, तिन्ही बाजूला डोंगर, ते पण मोठे, आणि मधोमध नर्मदा नदीचं पाणी बघायला किती भारी वाटतं बरं. व्हिडिओमध्ये इतकं जस्टिस होत नाही, पण रियालिटीमध्ये बघायला खरंच भारी आहे. यायचं होतं ना, आम्ही प्रॉपर त्याच लोकेशनला आलो. मला ह्या जागेचं नाव माहिती नव्हतं, मला फक्त रोषमाळ हेच नाव माहिती होतं, पण जिथं यायचं होतं तिथं आलो आहे आम्ही.
हा ना, हा व्ह्यू जस्टिसने होते हा, पण रिअलमध्ये खूप भारी वाटतं. अरे दिश खूप भारी. चला थोडी माहिती भेटली की इथं नावेमध्ये फिरवलं जातं. मी बघूया आता खाली जाऊन विचारतो त्यांना, आणि त्यांनी जर काही सांगितलं तर बसतो नावेमध्ये. नो ॲम्ब्युलन्स आहे बरं का, जे NRHMचे हेल्थकेअर वर्कर्स असतात, हेल्थ टीम असते ती या ठिकाणी हेल्थकेअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते त्या भागाला जाण्यासाठी, कारण तिथून आपण त्या साईडला जायला गाड्या वगैरे नाही आहेत. मित्रांनो, अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर बोटची व्यवस्था झाली आहे आणि पोरांना अर्धा तास वेट करावा लागला. मी गावात गेलो होतो. आम्ही खूप खुश आहे. खुश आहे, एक्साइटेड. मनात भीती, खरंच एक्साइटेड. सर्व भीती कसली बुडण्याची? पलटण्याची. नाही, पलटणार नाही. कारण आम्ही 1200 रुपये दिलेत बोटिंगचे, आणि 1 तास जायला आणि 1 तास यायला. या ठिकाणी कुठेतरी मंदिर आहे म्हणे, त्या मंदिरापर्यंत ते घेऊन जातात. बघूया, आम्ही कुठेतरी दुसऱ्या लोकांच्या व्हिडिओमध्ये असं अनुभव बघायचे, आता स्वतः करतो. कसं वाटत रे? एक्साइटेड गाईज, खरंच एक्साइटेड. खूपच. मी विचार करतोय आपण तिथे जाऊ कसं. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि इथं बोटिंग संपली आमची, पुन्हा जिथे गाडी लावली तिथे जातोय, आणि इथून मुंदलवडसाठी आम्ही निघतो. बघू आता पुढे कसं काय राहतं ते. तर मित्रांनो, सीन असे, आता सध्या वाजले 4:45 आणि आम्ही रिटर्न जायला निघालो आहे. ज्या ठिकाणी आम्ही इथं 2 वाजेला आलो होतो ही तीच जागा आहे. बरंच एन्जॉय केला, तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघणार. ह्या ठिकाणी आलो आहे ना जवळपास 3, आता ही 4थी वेळ होती. एकदम कॉन्स्टंट टाईम वाटतो, काय माहिती, पण खरंच तसं आहे. आणि 2-3 वेळेस अनुभवलं आहे. तो डोंगर पार केल्यानंतर जेव्हा दुसरा डोंगर लागतो, मग आपल्याला सूर्य दिसायला लागतो इथं, आणि तेव्हा कळतं की एक्झॅक्टली टाईम काय आहे. बाकी इथलं जंगल तुम्ही बघू शकतात, चांगलं दाट जंगल आहे या ठिकाणी. चला इथून निघतो आम्ही, आम्हाला हे जंगल क्रॉस करायचंय. मित्रांनो, हा ऑक्टोबर महिना आहे आणि ऑक्टोबर महिन्याची 25 तारीख आहे. पण इथली जी फिलिंग आहे ना ती पावसाळ्यावाली. चक्क इथं धुकं पडलं आहे, तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल. चला आता थोडंच बाकी आहे, जवळपास मला वाटतं 1.5 तासांनी आम्ही पोचू आणि भेटूया मुंदलवडमध्ये. मित्रांनो, 7 वाजले आणि आम्ही सध्या मुंदलवडमध्ये. आमची 1 दिवसाची जी ट्रिप होती ती संपली. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. चला बाय बाय.